बघा, सिक्स्थ मॅथ 6वी गणित घेणार आहोत. चौथं प्रकरण चालू आहे आपलं ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. ऑपरेशन्स म्हणजे क्रिया, ऑन फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकावरील क्रिया आपण पाहत आहोत. आणि आपलं आज बघायचं आहे आपल्याला शोविंग म्हणजे दाखवणे, फ्रॅक्शन्स शोविंग फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक, शोविंग फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक दाखवणे ऑन द नंबर लाईन. नंबर लाईन म्हणजे संख्या रेषेवर अपूर्णांक कसं दाखवायचं ते पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांक कशाला म्हणायचं बघा. फ्रॅक्शनलाच काय म्हणतो आपण, अपूर्णांक म्हणतो. हा अपूर्णांक म्हणजे काय ते आधी पाहू, नंतर मग शोविंग फ्रॅक्शन्स ऑन नंबर लाईन म्हणजे संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे हे आधी नंतर पाहू. आता बघा एक लक्ष द्या सगळ्यांनी, दिस इज अ स्ट्रिप, एक पट्टी आहे. काय आहे, पट्टी आहे. दिस इज अ स्ट्रिप. आता ह्या स्ट्रिपचे, या पट्टीचे वी डिवाइडेड दिस स्ट्रिप इन 7 इक्वल पार्ट किंवा 10 इक्वल पार्ट. दिस इज अ स्ट्रिप, दिस इज ही काय पट्टी आहे आणि ह्या पट्टीचे आपण 10 समान भाग करणार आहोत. वी आर गोइंग टू डिवाइड दिस स्ट्रिप इनटू 10 इक्वल पार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 8 आता झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हियर इज अ 10. आता दिस इज अ स्ट्रिप म्हणजे हे काय आहे, एक पट्टी आहे आणि या पट्टीचे आपण किती समान भाग केले, 10 समान भाग केले. ही पट्टी आहे, ह्या पट्टीचे किती समान भाग केले आपण, 10 समान भाग केले. आता मला सांगा, आता ही पूर्ण पट्टी काय आहे, एक आहे. पण ज्यावेळेस आपण हा भाग घेतो, हा भाग किती आहे रे, एकूण किती भाग आहेत ते 10 भाग आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या 10 भागापैकी हा एक भाग आहे. मग हे भागात कसं लिहू शकतो, हा भाग म्हणजे 1/10. This part is out of this part is one part out of this 10 part of this strip. म्हणजे हा जो भाग आहे ह्या 10 भागापैकी एक भाग आहे, ह्याला आपण काय म्हणतो 1/10. आता हा सुद्धा ह्या 10 भागापैकी एकूण किती भाग आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग हा एकूण किती भाग आहेत ते 10. मग हा कितवा भाग आहे, 1 आहे, 1/10. तो तर आता हा सुद्धा काय लिहितो आपण, खाली वापरायचं, हा भाग लिहायचा आपल्याला किती ते 1/10. हा सुद्धा किती भाग आहे, एक भाग आहे. किती भागापैकी 10. एकूण किती भाग आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 भागापैकी एक भाग हा दुसरा भाग आहे, ह्याला काय म्हणतो आपण 2/10. आता हा तिसरा भाग आहे, हा काय आहे, तिसरा भाग आहे. 3 भाग झाले. किती भाग आहेत एकूण, 10. एकूण किती भाग आहेत, 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 भागापैकी हा किती भाग आहे, तिसरा 3/10. हा बघा किती भाग आहे, 1 2 3 4. हा चौथा भाग आहे. किती पैकी, 10 पैकी चौथा भाग आहे. आता हे किती आहे, 5. किती पैकी, 10 पैकी हे 5 भाग. आता इथे बघा इथपर्यंतचा भाग किती झाला, 10 पैकी एक भाग. इथपर्यंतचे भाग म्हणजे हा 2 किती झाले, 1 आणि 2, 10 भागापैकी 2. आता इथपर्यंतचा भाग इकडला किती झाला, एकूण 10 पैकी 3. इथपर्यंतचे भाग किती झाले, 1 2 3 4. हे 4 भाग किती पैकी आहेत, ते एकूण 10 पैकी आहे. आता इथपर्यंतचे किती भाग झाले, 1 2 3 4 5. किती भाग आहे ते 5 भाग. किती पैकी, 10 पैकी 5 भाग. आता इथपर्यंत किती झाले, म्हणजे बघा दिस इज आता हे किती इथपर्यंत किती झाले भाग, 1 2 3 4 5 6. हे 6 भाग किती भागापैकी आहेत ते 10 भागापैकी, म्हणजे 6/10. आता इथे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 7 पार्ट आहेत. किती पैकी, 10. इथपर्यंतचा भाग म्हणजे 7/10. इथपर्यंतचा भाग हा 6 भाग म्हणजे 6/10. हे इथपर्यंतचा भाग म्हणजे 5/10. तसंच एक इथे किती आहे, 8 भाग झाले. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 भाग झाले. किती पैकी, 10 पैकी. आता बघा हे किती झाले, 9 पार्ट्स. दीज आर 9 पार्ट्स. किती पैकी, 10 पैकी. आणि सगळे 10 पार्ट झाले. 10 पैकी 10 म्हणजेच किती आलं, 1 आलं. म्हणजे लक्षात का सगळे विचार. आता हा एक पार्ट आपण कसा दाखवतो, हा एक पार्ट कसा दाखवतो, एकूण किती पार्ट केले आपण याची, हा भाग दाखवायचा आपल्याला एक. हा एक भाग कसा दाखवतो, ह्या पट्टीचे एकूण किती भाग केले, 10 भाग केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 10 भाग एकूण किती केले, 10 भाग केले. ते काय करायचं, डिनोमिनेटर म्हणजे छेदस्थान द्यायचं. हा किती भाग आहे, 1 आहे, 1/10.
आता हे किती भाग झाले? 2 भाग झाले. किती झाले? 2 भाग झाले. हे 2 भाग किती पैकी आहेत? 10 भागापैकी 2 आहेत. 10 भाग खाली लिहिलं आणि हे 2 कुठे लिहिले आपण? वर, म्हणजे 2/10. हे 2 आपण भाग कसे दाखवले? 2/10 म्हणजे 10 पैकी 2 आहेत. आता आपण हे पहिले 3 भाग दाखवायचे. 1 2 3. हे पहिले 3 भाग दाखवण्यासाठी एकूण किती भाग आहेत? ते 10. ते छेदस्थान घ्यायचं म्हणजे डिनोमिनेटर घ्यायचं. आणि कोणते दाखवायचे आपल्याला? 3 म्हणजे 3/10. हे 3 भाग आपण 3/10 अशा प्रकारे दाखवू. आता हे किती भाग आहेत? ते 1 2 3 4 भाग आहेत. these are 4 parts out of these 10 parts we show that 4/10. हे किती आहेत? ते 4 भाग आहेत. किती पैकी? 10 पैकी म्हणजे 4/10. म्हणजे दाखवायचे किती भाग आहेत? ते 4. ते अंश ठिकाणी लिहायचे, न्यूमरेटर ठिकाणी लिहायचं. एकूण किती भाग आहेत? ते 10. छेदस्थान लिहायचं. अशा प्रकारे अपूर्णांक आहे. आता 1 2 3 4 5 हे किती भाग आहेत? एकूण 5 भाग दाखवायचे आपल्याला. कुठे लिहायचं? न्यूमरेटर म्हणजे अंश ठिकाणी लिहायचं. एकूण भाग किती आहेत? ते 10. छेदस्थान लिहायचं म्हणजे 5/10. आता हे किती भाग आहेत? ते 6. 1 2 3 4 5 6. these are 6 parts out of 10 parts. so 6/10. म्हणजे किती भाग दाखवायचे ते आपण कुठल्या अंश ठिकाणी. आता इथपर्यंत किती होतात? 1 2 3 4 5 6 7 भाग आहेत. किती भागापैकी? 10 पैकी 10 छेदस्थान लिहायचं म्हणजे डिनोमिनेटर ठिकाणी लिहायचं आणि 7 भाग अंश ठिकाणी लिहायचं. इथपर्यंतचे भाग 7/10. इथपर्यंत किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत. हे 8 अंश ठिकाणी लिहायचं न्यूमरेटर. एकूण किती भाग आहेत? 10. 10 पैकी हे 8 भाग, 10 पैकी हे 7 भाग, 10 पैकी हे 6 भाग, त्या 10 पैकी हे 5 भाग, त्या 10 पैकी हे 4 भाग, ह्या 10 पैकी हे 3 भाग, आणि ह्या 10 पैकी हे 2 भाग, आणि ह्या 10 पैकी 1 भाग, आणि ह्या 10 पैकी हे सगळे 10. 1 is out of 10, 2 is out of 10. आता लक्षात का? this 2 are out of 10, this 3 is out of 10, 4 is out of 10. लक्षात का? की 1 हा 10 पैकी 1 आहे, 1/10. आता हे 2 भाग म्हणजे 2 हे 10 पैकी 2 आहेत म्हणजे 2/10. हे काय झाले? अपूर्णांक झाले. त्याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन म्हणतो. म्हणजे एकूण भाग किती आहेत? 10. त्याच्यापैकी हा 1 आहे. एकूण भाग किती आहेत? 10. त्याच्यापैकी हे 2 आहेत म्हणजे 2/10. टोटल पार्ट्स आर 10. out of this total part these are 3 parts, so 3/10. total parts are 10. out of this total 10 parts these are 4 parts shown by 4/10. total parts are 10. we shown these 5 parts out of 10 parts 5/10. total parts are 10. we shown these 6 parts out of 10 by 6/10. total parts are 10. we shown these 7 parts out of total 10, so 7/10. total parts are 10. we shown these 8 parts. we shown these 8 parts out of this 10 parts, 8/10. आता हे एकूण भाग किती आहे? ते 10. ह्या 10 भागापैकी आपण हे 9 भाग दाखवतो म्हणजे 9/10. आता एकूण किती भाग आहे? ते 10. तर 10 पैकी 10 भाग दाखवले म्हणजे 10/10 म्हणजे किती आले? 1 आली म्हणजे एक पट्टी आली. लक्षात आलं का? असंच आपल्याला संख्या रेषा दाखवायची. म्हणजे हे काय? अपूर्णांक आहे. हे काय आहेत? अपूर्णांक आहे. आता पहा इथं. आता ही शून्य कसं दाखवायचं रे? हे कसं शून्य कसं दाखवतो? आता इथं बघा 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटरचे किती भाग केले? 10 भाग केले. त्या 10 पैकी हा काय आहे? 0/10. हा काय आहे? आता इथे बघा 0/10 हा किती आहे? 1/10 आहे. हा काय आहे? 2/10 आहे. हा काय आहे? 3/10 आहे. हा काय आहे? 4/10 आहे. हा काय आहे? 5/10 म्हणजे हा काय आहे? 5/10. हा काय आहे? 6/10 आहे. हा किती आहे? 7/10 आहे. म्हणजे 10 भागापैकी हा 7वा भाग आहे. 10 भागापैकी हा 8वा भाग आहे. This is the 8th part of 10. This is the 9th part of 10. And this one is the 10th part of 10. आता बघा हा एक जो आला ना 10th part of 10 10 पैकी 10 आहे. मग ह्या 10 ला 10 न भागितलं आणि या 10 ला सुद्धा 10 न भागितलं किती येतं रे? 10 भागिले 10 1. 10 भागिले 10 1. 1/1 म्हणजे 1. म्हणजे हे एक कसा? लक्षात करा का? ह्या शून्यापासून 1 चे किती भाग केले? 10 भाग केले.
ह्या शून्यापासून एकचे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 केले. ह्या शून्यापैकी 10 केले, त्याच्यापैकी हा शून्य म्हणजे 10 पैकी शून्य, हा 10 पैकी 1, हा 10 पैकी 2, हा 10 पैकी 3, हा 10 पैकी 4, हा 10 पैकी 4, हा 10 पैकी 5 आणि 10 पैकी 10 म्हणजेच किती, हा 1 आला लक्षात तुमच्या. आता बघा आता इथे किती आहे, आता 1 सेंटीमीटर आहे, हा काय आहे 1 सेंटीमीटर. आता हा भाग दाखवायचा आपल्याला, हा 10 भाग, हा आता इथून 1 पासून 2 चे किती भाग केले 10 भाग, म्हणजे हा 1 भाग आणि हा 1 भाग आणि हा किती एकूण किती भाग आहे ते 10, म्हणजेच आपण हा भाग दाखवतो. 1.1 सेंटीमीटर आणि 1/10 सेंटीमीटर लक्षात आलं का. म्हणजे हा भाग कसा दाखवला आपण, इथपर्यंत किती आला 1 सेंटीमीटर आणि ह्याचे किती भाग केले 10, 10 पैकी हा 1 भाग आहे म्हणून आपण 1/10 लक्षात आलं का. आता इथं हा दाखवायचा भाग आपल्याला कोणता, हा भाग दाखवायचा. आता मला सांगा हा किती आहे 1 सेंटीमीटर, आता हा दाखवायचा हा किती आहे 1 सेंटीमीटर आहे आणि हे किती भाग आहे ते 1 2 3 4 5 भाग आहे. हे 5 भाग किती पैकी आहे ते रे, ह्या 10 पैकी आहेत भाग. म्हणजे हे आपण काय दाखवलं 1 सेंटीमीटर 1.5/10 सेंटीमीटर आहे, म्हणजे 1/5/10 सेंटीमीटर हा भाग आहे. आता मला हा भाग दाखवायचा, कुठला भाग दाखवायचा, हा दाखवायचा. आता हा किती भाग आहे रे, हा 1 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर लिहिला आपण हा, दिस इज 1 सेंटीमीटर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हा 9 पार्ट आहे. किती पैकी 9 पार्ट आहे, ह्याचे 10 भाग केले म्हणजे हा 10 केला आणि ह्या हा भाग आपण काय केला 1/9/10 म्हणजे हा काय दाखवला आपण संख्या आहे. आता आपल्याला इथला दाखवायचा भाग कुठला दाखवायचा आहे, समजा आता हा दाखवायचा. आता हा बघा इथे किती आहे 2 सेंटीमीटर 2 लिहायचं. आता ह्याचे ह्या 2 पासून 3 चे किती भाग केले 10 केले, कारण हा 1 सेंटीमीटर 2 पासून 3 चे 1 सेंटीमीटर 10 भाग केले. आता मला सांगा हा 2 इथे घेतला, आता इथे किती भाग केले, हाऊ मेनी पार्ट्स 1 2 3 4 5 6 7 पार्ट, इथे 7 आहे. किती पैकी 7 आहे ते, त्या 10 पैकी 7 आहे. म्हणजे आपण ही कशी दाखवायची संख्या लक्षात आलं का तुम्हाला, हे 2 भाग इथे 2. आता ह्याचे किती भाग झाले 10 झाले, आपण कितवा भाग घेतलोय 1 2 3 4 5 6 7वा भाग घेतले, किती पैकी 10 पैकी. आता आपल्याला ही संख्या दाखवायची, कोणती ही संख्या दाखवायची. आता मला सांगा इथे किती आहे 3 सेंटीमीटर, हियर इज 3 सेंटीमीटर. वाऱ्यानं दार आदळ असतं. आता इथे पहा कुठलं चालू होतं आपलं, हा आता हे किती आहे 3 सेंटीमीटर. आता 3 सेंटीमीटरच्या पुढे हा कितवा भाग आहे 1 2 3 4 5 6 7 8 9th पार्ट आहे. आउट ऑफ दिस 10 पार्ट दिस इज द 9th पार्ट, सो 9/10 म्हणजे हा काय आहे 3 and 9/10 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला हा भाग दाखवायचा, कुठला हा भाग दाखवायचा. आता मला सांगा हा कितवा पार्ट आहे, दिस इज द 5th पार्ट आउट ऑफ दिस 10 पार्ट. म्हणजे 4 पासून 5 पर्यंत 1 सेंटीमीटरचे किती भाग केले 10 भाग केले. 4 पासून 5 चे किती भाग केले 10 केले. हा किती आहे 4 सेंटीमीटर, ते 4 गुणिले 4 सेंटीमीटर, दिस इज अ 4 सेंटीमीटर. आणि हा कितवा भाग आहे 5वा भाग आहे 1 2 3 4 5. आउट ऑफ दिस इज द 5th पार्ट आउट ऑफ दिस 10 पार्ट, म्हणजे 5th पार्ट आउट ऑफ 10 म्हणजे ह्या 10 पैकी 5 आणि हे 4 म्हणजे हा भाग कसा दाखवतो आपण 4.5/10 सेंटीमीटर असतो. We show this number, we show this is a 4 centimeter and this is a 5th part out of this 10 part. So take 5 as a numerator and 10 as a denominator, because out of 10 part from 4 to 5 this is a 1 centimeter and 1 centimeter is equal to 10 millimeter. म्हणजे एका सेंटीमीटरचे आपण 10 भाग केले. या 10 पैकी आपण कुठला भाग घेतला, हा 5वा भाग घेतला. आणि किती भाग आहेत एकूण, total parts are 10, so we take the 5th part, so 5 take as the numerator. This is a 4 centimeter, so 4 and 5/10. आता आपल्याला हा भाग दाखवायचा, हा भाग दाखवायचा. आता मला सांगा किती आहे 6 सेंटीमीटर, this is the 6 सेंटीमीटर. आता from 6 to 7 this is a 1 सेंटीमीटर, म्हणजे 6 पासून 7 पर्यंत 1 सेंटीमीटर. ह्या 1 सेंटीमीटरचे किती भाग केले 10 पार्ट केले.
आपण कितवा भाग घेतोय 1 2 3. वी आर गोइंग टू टेक अ थर्ड पार्ट आउट ऑफ दिस 10 पार्ट. आपण कोणता भाग घेतोय? तिसरा भाग घेतोय. किती भागापैकी? 10 पैकी. मग वी आर गोइंग टू टेक अ थर्ड पार्ट 1 2 3. सो 3 टेक ॲज द न्यूमरेटर म्हणजे हाऊ मेनी पार्ट्स? 10 पार्ट. सो टेक ॲज द न्यूमरेटर. एकूण किती भाग आहेत? ते 10. त्याच्यापैकी आपण कितवा भाग घेतला? तिसरा भाग घेतला. म्हणजे 3/10. 6 and 3 and 5. 6 and 3/10. म्हणजे 6.310 सेंटीमीटर हा भाग आहे. आता आपल्याला हा भाग दाखवायचा आहे. हा दाखवू का? आता मला सांगा, ह्या 7 पासून 8 हा 1 सेंटीमीटर म्हणजे किती भाग केले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भाग केले. आता हा किती सेंटीमीटर आहे? 7. इथं 7 लिहायचं. आपण कितवा भाग घेतो आहे? 1 2 3 4 5 6th पार्ट घेतो. वी आर गोइंग टू टेक अ 6th पार्ट आउट ऑफ दिस 10 पार्ट. सो 6 टेक ॲज राईट ॲज न्यूमरेटर म्हणजे अंश घ्यायचं. And how many part total? 10 part. Out of 10 part, we take a 6th part. So 6/10. म्हणजे ही संख्या रेषेवर आपण कसं दाखवलं? 7 and 6/10 सेंटीमीटर. हे कसं दाखवतो? 7 and 6/10 सेंटीमीटर. आता आपल्याला हा भाग दाखवायचा. कुठला दाखवायचा भाग? आता आपण आता हा भाग दाखवायचा. आता हा भाग हा किती सेंटीमीटरचा आहे? 8 आहे. आता हा कितवा भाग आहे? दुसरा 1 and 2. आउट ऑफ दिस 10 पार्ट. आता 8 पासून 9 ह्या सेंटीमीटरचे 10 भाग केले. त्याच्यापैकी आपण किती भाग घेतला? दुसरा भाग घेतला. म्हणजे 2 अंश ठिकाण घेतले. किती भाग? एकूण किती भाग आहेत? 10. 10 पैकी 2 म्हणजे हा भाग काय? 8.210 सेंटीमीटर. आता हा भाग घ्यायचा आपल्याला. आता हा भाग घ्यायचा म्हणजे हा कितवा भाग आहे? पहिला भाग आहे. किती पैकी? ह्या 10 भाग. ह्या 9 पासून 10 पर्यंतचे 10 भाग केले एका सेंटीमीटर. त्या 10 पैकी आता हा किती आहे? 9 सेंटीमीटर. हा 9 लिहिला. हा कितवा पार्ट आहे? पहिला पार्ट. दिस इज द फर्स्ट पार्ट आउट ऑफ दिस 10 पार्ट. सो दिस इज द 9 and 1/10 सेंटीमीटर. आता हे पाहू आपण. आता 1/10 1/10 मीन्स 0.1 सेंटीमीटर. लक्षात आलं का? म्हणजे ते काय तरी 1.1 सेंटीमीटर. आता बघा 5/10 मीन्स काय रे? 0.5 सेंटीमीटर. 0.5 5/10 म्हणजे 0.5 म्हणजे 5/10 म्हणजे 0.5 म्हणजे हे कसं लिहू शकतो आपण? आता हेच कसं लिहू शकतो आपण? 1 and 5/10 is equal to 1.5 सेंटीमीटर. आता इथे बघा 1 and 9/10 कसं लिहू शकतो? 1 and 9/10 we written as 1.9 सेंटीमीटर. दिसते कसं लिहिणं फळ्यावरचं खर्च. आता थांबा एक मिनिट. हे पुस्तक आता आहे ना? थांबा इथे पुस्तक. आता इथे बघा आता इथे किती आहे? 2 आहे. 2 and 7/10. आता 7/10 7/10 मीन्स 7/10 म्हणजे काय? 0.7. हे कसं येतं सांगा? 0.7 कसं आलं? हा न्यूमरेटर म्हणजे भाजक असतो, डिव्हिजर असतो आणि हा काय असतो? डिव्हिडंड असतो म्हणजे भाज्य असतो. मग ह्या 10 ने 7 ला भागायचं. हा डिव्हिजर म्हणजे भाजक असतो आणि हा डिव्हिडंड म्हणजे भाज्य असतो. आता 10 पेक्षा 7 लहान आहे म्हणजे काय करायचं? दशांश चिन्ह घ्यायचं. म्हणजे काय घ्यायचं? दशांश चिन्ह घ्यायचं. इथं काय घ्यायचं? 0 घ्यायचं. 10च्या पाड्यात 7 तर आहे का? आहे 70. किती पर्यंत पाडा म्हणला? 7 पर्यंत. 10 7 70. अँड दिस इज कोणता फ्रॅक्शन म्हणतो आपण ह्याला? आपण काल पाहिलं बघा, दशांश चिन्ह म्हणजे दशांश रूप. अपूर्णांकाचं हे काय आहे? दशांश रूप आहे. काय आहे याला? काय म्हणतो आपण? दशांश रूप असे म्हणतात. काय म्हणायचं ह्याला? अपूर्णांकाचं दशांश रूप. आता बघा हा आपण दशांश रूपातला 1/10 कशातला? दशांश रूप दिला. काय म्हणतो? डेसिमल फॉर्म. हा आता 7/10 कशामध्ये दिला? आपण दशांश रूप दिला. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? डेसिमल फॉर्म म्हणतो. आता बघा कुठलं लिहायचं आपण? हे कुठलं? 7/10. हा आता इथे किती? 2 सेंटीमीटर आहे. इथे किती आहे?
2 सेंटीमीटर आणि 7/10 म्हणजे 0.7. तसंच 4 and 5/10 इज इक्वल टू काय तर 4.5. आता सेंटीमीटर इथे किती आहे 6 and 3/10 म्हणजे काय तर 6 and 3/10 म्हणजे 6.3 छेदात लिहितो आपण 6.3 सेंटीमीटर लिहितो. आता 7.6 चे 10 कसं लिहितो आपण 7.6 चे 10 कसं लिहितो आपण 7.6 सेंटीमीटर. आता 8.2 चे 10 कसं लिहितो आपण 8.2. 9 and 1/10 we written in the decimal form as किती लिहिलं का 8 and 2/10 we written this decimal form as 8.2 centimeter. आता 9 and 1/10 we can return in the decimal form as 9 and 1/10 we return this decimal form 9.1 म्हणजे 9.110 सेंटीमीटर आपण कशा रूपात लिहितो 9.1 या रूपामध्ये आपण लिहितो. आता आपल्याला संख्या रेषेवर आणखी काही संख्या दाखवायच्या त्या एक चला आता आपण एक उदाहरण घेऊ. लेट अस शो द फ्रॅक्शन let us show the fractions 2/3 4/3 and 7/3 on number line on the number line. आता बघा इथे लक्ष आधी प्रश्न समजून घ्या काय म्हणले आपल्याला लेट अस शो चला दाखवूया. लेट अस शो म्हणजे चला दाखवूया द फ्रॅक्शन म्हणजे आपण 2/3 4/3 7/3 ऑन द नंबर लाईन. नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा. नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा म्हणजे 2/3 4/3 7/3 आपण संख्या रेषा हे अपूर्णांक 2/3 4/3 7/3 हे अपूर्णांक फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक नंबर लाईन म्हणजे संख्या रेषेवर दाखवू. आता मला सांगा आपण बघा इथे शून्यापासून 1 चे किती भाग केले होते 10 भाग केले होते म्हणून आपण इथे काय केलं छेदस्थानी 10 केलं. इथे छेद किती आहे रे 3. आता हे संख्या रेषेवर दाखवायचं नंबर लाईन म्हणजे लक्षात का दिस इज अ लाईन दिसते का सगळ्यांना बघा दिस इज अ लाईन. The line is made up of infinite points and line is infinite to the both end and this arrowhead is shown that line is infinite to the both end. म्हणजे रेषा ही असंख्य बिंदूंनी बनलेली आहे आणि रेषा दोन्ही बाजूला अनंत आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो बाणाची टोकं दाखवतो. हे बाणाची टोकं आहे आणि बाणाची टोकं दाखवत की रेषापेक्षा दोन्ही बाजूला अमर्याद आहे. आता ही रेषा ही काय आहे रेषा कशाने बनलेली आहे बिंदूंनी बनलेली. जेव्हा ह्या रेषेचे बिंदू संख्या दाखवतात तेव्हा त्या रेषेला काय म्हणायचं संख्या रेषा म्हणायचं. ही काय आहे संख्या रेषा. आता ह्या रेषेचा हा ओ बिंदू 0 ही संख्या दाखवतो म्हणून ह्या रेषेला काय म्हणायचं संख्या रेषा म्हणायचं. आता बघा इथं आपण दिस इज अ 1 पॉइंट शोन बाय अ 1 नंबर शोन बाय अ ए पॉइंट. आता ही ए बिंदूनं 1 ही संख्या दाखवली. इथं बी बिंदूनं 2 ही संख्या दाखवली. इथं सी बिंदूनं 3 ही संख्या दाखवली. इथं डी बिंदूनी -1 ही संख्या दाखवली. इथं ई बिंदूनं -2 संख्या दाखवली. एफ बिंदूनं -3 संख्या दाखवली. आता बघा द पॉइंट एफ पॉइंट ई पॉइंट डी पॉइंट O, point A, point B and point C show these numbers, so this line is called number line. आता बघा point F, point E, point D म्हणजे बिंदू F, बिंदू A, बिंदू D, बिंदू O, बिंदू A, बिंदू B, C न ह्या संख्या दाखवल्या म्हणून ह्या रेषेला काय म्हणायचं संख्या रेषा म्हणायचं. आता आपल्याला काय दाखवायचंय 2/3 संख्या रेषा दाखवायचंय. आता छेद किती आहे 3 आहे. छेद सगळ्याचा किती आहे 3 आहे. मग शून्यापासून 1 चे किती भाग करायचे 3 भाग करायचे. द डिनोमिनेटर इज 3 सो divide this
1 युनिट फ्रॉम 0 to 1 into 3 equal parts. आता बघा छेद किती आहे 3 आहे. मग शून्यापासून 1 चे किती भाग करायचे 3 भाग करायचे. आता इथे छेद किती आहे 3 आहे. मग 1 पासून 2 चे किती भाग करायचे 3 भाग करायचे. इथे छेद किती आहे 3 आहे. मग किती भाग करायचे फक्त 3 भाग करायचे. म्हणजे प्रत्येक शून्यापासून 1 चे 1 पासून 2 चे 2 पासून 3 चे किती भाग करायचे 3च भाग करायचे. छेद 3 आहे 3च भाग करायचे. इथे बघा हे किती येते शून्यापासून वजा 1 किती भाग करायचे 3च करायचे भाग कारण छेद किती आहे 3 आहे. इथं हे वजा ऋण 1 पासून ऋण 2 पर्यंत किती भाग करायचे 3च भाग करायचे कारण किती आहे डिनोमिनेटर किती आहे 3 आहे. ऋण 2 पासून 3 पर्यंत किती भाग करायचे आपण 3च भाग करायचे कारण डिनोमिनेटर किती आहे 3 आहे. जेवढा छेद असेल त्याचे शून्यापासून 1 चे भाग करायचे 1 पासून 2 चे 3 भाग करायचे 2 पासून 3 चे 3 भाग करायचे. का छेद असेल तेवढ्या संख्येवर 1 पासून 2 चे 3 भाग करायचे. आपण बघितलं का आता सेंटीमीटर शून्यापासून 1 चे 10 भाग केले 1 पासून 2 चे 10 भाग केले 2 पासून 3 चे 10 भाग केले 3 पासून 4 चे 10 भाग केले. तसं इथं डिनोमिनेटर मध्ये छेद किती आहे 3 आहे म्हणून आपण शून्यापासून 1 चे किती भाग केले 3 भाग केले. 1 चे 2 पासून 1 चे 1 पासून 2 पर्यंत किती भाग केले 3 भाग केले. दाखवू आपण. आता मला सांगा आपण किती दाखवायचं 2/3 4/3 आणि 7/3. आता बघा लक्षात द्या आता इथे किती आहे 0/3 इथं 1/3 इथं 2/3 आणि 3/3 म्हणजे काय तर 1 येतं. याला 3 न भागलं याला 3 न भागलं किती येतं 1/1 म्हणजेच 1 आलं का नाही ते आलं लक्षात तुमच्या. आता इथे हे किती झालं 3/3 म्हणजेच 1 आलं. इथं 4/3 5/3 इथं काय येते 6/3 3 1 जा 3 3 2 जा 2 3 2 जा 6 आलं का इथं 6/3 आलं 6/3 म्हणजे 2 आलं का नाही. इथं 7/3 इथं 8/3 इथं काय येतंय 9/3 9/3 1 जा 3 3 3 जा 9 आलं का 3 इथं. तसंच इथं -1/3 कारण शून्यापासून 1 चे किती भाग केले आपण 3 भाग केले म्हणून कारण छेदस्थान 3 आहे इथं 1/3 इथं काय येतंय -2/3 इथं -3/3 3/3 म्हणजेच 1 3 1 जा 3 3 1 जा 3 आणि 1/1 इज इक्वल टू -1 इथं काय येतं -4/3 -5/3 इथं काय येतं -6/3 3 1 जा 3 3 2 -2 आला का इथं -6/3 -7/3 नाही इथं 5 इथं 6 इथं 7/3 इथं 8/3 -9/3 इथं 3 1 3 3 3 जा 9 म्हणजे -3 आलं का जितका छेद असेल जितका डिनोमिनेटर असेल त्याचे शून्यापासून 1 चे 3 भाग करायचे. इथे समजा डिनोमिनेटर मध्ये छेद 4 असेल तर शून्यापासून 1 चे किती भाग करायचे 4. डिनोमिनेटर समजा 5 असेल शून्यापासून 1 चे 1 पासून 2 चे किती भाग करायचे 5. जितका डिनोमिनेटर असेल तेवढा भाग करायचे. आता बघा 2/3 कुठे आहे रे बघा 2/3 वी हॅव शोन ऑन दिस नंबर. 4/3 कुठे आहे दिस इज अ 4/3. 7/3 कुठे आहे वी शो दिस 7/3 ऑन अ नंबर लाइन. हियर इज लक्षात का सगळ्यांच्या जितका डिनोमिनेटर असतो त्याचा शून्यापासून 1 पर्यंतचे 1 पासून 2 पर्यंतचे 2 पासून 3 पर्यंतचे तेवढे भाग करायचे. आता आपल्याला जर समजा 7/8 दाखवा म्हणलं तर काय करायचं शून्यापासून 1 चे किती भाग करायचे 8 भाग करायचे. 1 पासून 2 चे किती भाग करायचे 8 भाग. जितका छेद असेल तेवढं शून्यापासून 1 चे 8 भाग करायचे 1 पासून 2 चे 8 भाग करायचे. जेवढा छेद असेल तेवढे 1 पासून शून्यापासून 1 1 पासून 2 2 पासून 3 चे तेवढे भाग करायचे. आणि तुम्ही काय करा हे लिहून घ्या आणि तुम्हाला इथे येते बघा प्रॅक्टिस सेट नंबर 11 म्हणजे 11 सराव संच तुम्ही काय करायचं सोडवायचं.